नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच आपण 30 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू पाहत असतो. अर्जुन आणि सायली हे दोघंही त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. सायली म्हणत असते की सुमन काकूंना जेव्हा सांगितलं ना की नागराज काकांबद्दल लक्ष ठेवून, तेव्हा त्या खूप नाराज झाल्या होत्या. भले कुठल्या बायकोला आवडेल ना की आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवायला, मलाही खूप अवघडल्यासारखं झालं होतं, पण काय करणार ना, नागराज काकांवरती लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला हे करायलाच हवं ना, असं सायली सांगत असते. पण अर्जुन तो त्याच्याच तंद्रीमध्ये असतो. त्याच्या डोक्यातून सतत अस्मिताचे विचार काही केल्या जातच नसतात. आता अर्जुन हा मनातल्या मनात विचारत असतो आणि म्हणत असतो ही केस तर आता अस्मितासुद्धा फेस करते आणि तिचा नवरासुद्धा खूप चुकीचा वागतोय तिच्याशी. आणि असा अर्जुन म्हणून त्याला तो जो क्षण आहे जो साक्षीचा आणि सॅमचा किस करतानाचा, तर तो सगळा सीन त्याला आठवत असतो आणि त्याने हे सगळं प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं असतं. आता अर्जुन म्हणतो की अस्मिताही नेहमी म्हणते, तर यावरती सायलीला कळतच नाही की हा सतत अस्मिताचं नाव का घेतोय. आता ती तिथे येते आणि म्हणते काय हो काय म्हणालात अस्मिताई नेहमी. तर अर्जुन म्हणतो नाही म्हणजे नेहमी अस्मिताई म्हणते ना की जो पुरुष बायकोला फसवतो तो पुरुष म्हणून घेण्याच्या लायकीचाच नाही आहे म्हणून. आणि पुढे म्हणतो की मला सुद्धा तेच वाटतंय. आता सायली म्हणते पण अस्मिताताई या बाबतीत भाग्यवान निघाल्यात नाही. तर अर्जुन म्हणतो हो ना. आता आणि पुढे म्हणतो की पण आयुष्यात पुढे कधी काय होईल काही सांगता येत नाही गं, असं अर्जुन म्हणल्यानंतर की सायली म्हणते होय हो खरं आहे, आपण सुद्धा किती आयुष्यामध्ये चढउतार बघितलेत ना, अनेक सुखदुःख पाहिलेत आणि कधी कधी तर आपल्याला हेही माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे ते. अर्जुन म्हणतो पण तू कधीच हरली नाहीस, जे योग्य होतं तू तेच केलंस काय म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की आणि तुला माहिती असायचं गं सायली की काय करायचं आणि काय नाही ते, पण या बाबतीत मला सगळं काही कळतं असं नाही आहे गं म्हणून. तर सायली म्हणते अहो असं का बोलताय तुम्ही, अहो तुम्ही पण नेहमी योग्य तेच करताय ना. पण आता अर्जुन मनातल्या मनात बोलतो की माहीत नाही बायको, पण मी तुला सचिनबद्दल काहीच सांगितलं नाही आहे, हे मी बरं करतोय की चुकीचं करतोय ते. आता सायली म्हणते अहो असे गप्पा का झालात तुम्ही, वर्ष संपता सगळे हळवे होतात, झालेल्या वर्षाचा आढावा घेतात, तुमचंही तसेच काहीतरी होतंय का. तर अर्जुन म्हणतो की हो कदाचित माझंही तसंच होतंय म्हणून. आणि म्हणतो की एनिवेज चल झोपूयात आपण, चल उद्या लवकर निघायचं ना मला, असं म्हणून आता सायली अर्जुन झोपायला निघतात. पण अर्जुनच्या मनातून काही केल्यास सगळे विचार जातच नसतात. आता आपण दुसरा सीन पाहतोय तर सकाळ झालेली असते. सचिन जो आहे तो रूममध्ये फेऱ्या मारत असतो आणि सचिनच्या मनातून काही केलं तो विचार जात नाही की त्याने अर्जुनच्या फाईलमध्ये साक्षीचा फोटो बघितलाय. तो म्हणतो की तो फोटो नक्कीच सॅमचाच होता म्हणून. आणि म्हणतो की पण तो फोटो अर्जुनच्या फाईलमध्ये कसा काय आला म्हणून. आणि म्हणतो की सॅमचं अर्जुनशी काय कनेक्शन असेल म्हणून. असं हा सॅम जो आहे विचार करतो आणि पुढे म्हणतो की काहीतरी काम काढून स्टडीमध्ये जाऊन पुन्हा एकदा तो फोटो मला चेक करायलाच हवा. आता इकडे हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात आणि म्हणत असतात की वाव गेट टुगेदर, खूप मस्त आयडिया, आपण सुमन काकूला सुद्धा बोलूया आणि खूप धमाल करूया. आणि असंही मी बसून खूप एकटी बोर होते असं अस्मिता म्हणत असते. आता लगेचच तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो की आता बोर व्हायला काय झालंय तुला. आता लगेच अस्मिता म्हणते अरे तुम्ही सगळेजण कामाला निघून जाता, सचिन बिझी असतो, मग असं गेट टुगेदर ठरलं तर माझा वेळ चांगला जाईल ना म्हणून. आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुला गेट टुगेदरबद्दल माझ्या बायकोनी सांगितलं तर. आता प्रतापराव म्हणतात हो तर तुम्ही लगेच तयारीला लागा हं. आता इतक्यातच सचिनसुद्धा तिथे येतो आणि म्हणतो हॅलो काय गप्पा चालल्यात. आता कल्पनाताई म्हणतात काय नाही रे, आपण छोटंसं गेट टुगेदर करतोय आणि सायलीचं असं म्हणणं आहे की आपण या वर्षी जे काही चांगलं पाहिले ना ते सगळं सेलिब्रेट करायचं म्हणून. सचिन म्हणतो अरे वा मस्त आयडिया आहे. आणि पुढे म्हणतो की आपण थीम पार्टी केली तर. आता अर्जुन त्याच्याकडे रागाने बघत असतो. अस्मिता म्हणत असते रेट्रो थीम केली तर. आता सचिन म्हणतो हो चालेल. प्रतापराव म्हणतात नाही ते काही नको हां, आपण ना फक्त फुलांची थीम ठेवूयात म्हणून. आता सगळेजण हसत असतात, एकमेकांशी बोलत असतात आणि ह्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये मिक्स होत असतात. आता इतक्यातच अश्विन येतो आणि ह्या सगळ्यांचे बोलणं चालू आहे हे फक्त बघतो आणि डायरेक्ट जाऊन डायनिंग टेबलवर बसतो. आता या सगळ्यांचं बोलणं थोडंसं म्यूट केलेलं आहे आणि अश्विन येऊन डायनिंग टेबलवरती बसला हे फक्त सायली नोटीस करते आणि अर्जुनसुद्धा. आता अर्जुन तिला खुनीनेच इशारा करतो की जा त्याच्याकडे म्हणून. आता लगेचच सायली काय करते, तिने शेवयांची खीर बनवलेली असते. आता ती शेवयांच्या खिरीची वाटी घेते आणि अश्विनच्या जवळ जाते. आता अश्विन डायनिंग टेबलवरती बसलेला असतो पण अश्विन कोणाकडेही बघत नाही. बिचारा प्रियाच्या सगळ्या हरकतीमुळे उदास झालेला असतो. आता सायली तिथं जाते आणि त्याच्यासमोर खिरीची वाटी धरते आणि म्हणते की अश्विन भाऊजी शेवयांची खीर केली आहे, थोडीशी खाऊन बघाल का तुम्ही. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन लगेचच खीर घेतो. बिचारा अख्ख्या सुविधांच्या घरामध्ये हा एकटा पडलेला असतो पण यालाही हा स्वतःच जबाबदार आहे कारण याला ह्याच्या बायकोचा
म्हणजे अतिच प्रेम दाखवलेलं आहे. आता सायली म्हणते, अश्विन भाऊजी खीर कशी झाली? अश्विन म्हणतो, छान झाली आहे. आता सायली पुढे म्हणते की अश्विन भाऊजी, मी आणि आई असा विचार करत होतो की रविराज काकांच्या घरातल्या सगळ्यांना इथे जेवायला बोलवूयात म्हणून. असं आता सायली गेट टुगेदरबद्दल सगळं काही अश्विनला सांगणार असते. आता अश्विन शांतपणे सायली काय बोलते ना हे सगळं ऐकून घेत असतो. आणि आता सायली पुढे म्हणते की हे वर्ष सरतंय, आता नवीन वर्षाकडून नवीन अपेक्षा आहेत आपल्या. आता म्हणून मी असं म्हटलं की सगळ्यांनी मिळून ते आता साजरं करूयात, एक छोटासा सोहळा करूयात, तर तुम्ही सुद्धा असाल का? आता असं म्हणल्यानंतर अश्विन म्हणतो की नाही, माझं काय काम आहे तिकडे म्हणून. आता सायली म्हणते, अहो असं कसं काय, घरातल्या सगळ्यांनी तिथं असायलाच हवं ना अश्विन भाऊजी, पूर्णाजी सुद्धा असणार आहेत. आणि पुढे सांगते की आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी साजऱ्या करायच्या ठरवल्यात आपण. आता अश्विन हे सगळं बघत असतो. आता सायली म्हणते, अश्विन भाऊजी मनातली अडी सगळी काढून टाकायची हीच तर वेळ आहे ना, आणि तुम्ही नसलात ना तर सगळ्यांना वाईट वाटेल. आणि अस्मिताताईंना जेव्हा सरप्राईज दिलं होतं त्यावेळेस तुम्ही कसे मागचं सगळं विसरून आमच्याबरोबर पत्ते खेळायला येऊन बसला होतात, त्यावेळेस सगळ्यांना खूप छान वाटलं होतं आणि आईंच्या डोळ्यात तर आनंदाने पाणी आलं होतं. म्हणून म्हणते की तो आनंद पुन्हा तुम्ही आईंना नाही का देणार आईंना, असं सायली म्हणते. आता अश्विन तिच्याकडे बघतच राहतो. आणि सायली म्हणते, आणि माझ्यासाठी नाही, आई बाबा आणि पूर्ण आजी यांच्यासाठी तरी याल ना? आता असं म्हणल्यानंतर अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, येईन मी. आता सायली लगेचच हसायला लागते आणि म्हणते की बरं, खुश होते सायली अश्विन यायला तयार झाला म्हणल्यानंतर. आणि पुढे म्हणते की अश्विन भाऊजी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं पण होतं. खरं तर आम्हा दोघांना तुमच्याशी बोलायचं होतं, एक महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडं. असं म्हणल्यानंतर आता अश्विन आणि अर्जुन दोघेही एकमेकाकडे बघायला लागतात. आता अश्विन म्हणतो की कशाबद्दल काम आहे? आता यावरती सायली काहीच बोलत नाही, फक्त अर्जुनकडे बघते. आणि आता आपल्याला इथे डायरेक्ट पुढचा सीन दाखवलेला आहे. तर तो पुढच्या सीनमध्ये म्हणजे अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये अश्विनला ते दोघंजण घेऊन जातात. आता अश्विन म्हणतो की बोला, माझ्याकडे जास्त वेळ नाही, माझं काम खूप पेंडिंग आहे. तर अर्जुन म्हणतो, खूप महत्त्वाचं काम आहे अश्विन म्हणून तुला इथे बोलून घेतलं आहे, आणि हे केस जरा खूपच जास्त सेन्सिटिव्ह आहे, म्हणून ना ही गोष्ट कोणालाही कळायला नको, म्हणून आम्ही तुम्हाला रूममध्ये बोलवलं आहे. आता अर्जुन म्हणतो, म्हणूनच आम्हाला घरातल्या डॉक्टरला इन्व्हॉल्व करावं लागतंय. अश्विन म्हणतो, म्हणजे? तर अर्जुन म्हणतो, तुला आठवतंय का अश्विन, 1.5 वर्षापूर्वी आपल्याला प्रतिमातेची डेड बॉडी सापडली होती, जी डेड बॉडी तिची नव्हतीच, ती फेक होती म्हणून. आणि त्यावेळेस त्या बॉडीचा आणि तन्वीचा DNA सुद्धा मॅच झालेला होता. आता सुजिन म्हणतो, हो मला चांगलंच आठवतंय. आणि त्यानंतर प्रतिमात्या जेव्हा परत आली तेव्हा सगळ्यांना प्रश्नही पडला होता की नेमकी ती डेड बॉडी कोणाची आहे म्हणून. तर अर्जुन म्हणतो, येस. आता सायली म्हणते की तेव्हा आपल्या काही लक्षात आलं नाही, पण आता कळतंय की जेव्हा मृतदेह आपल्या हातामध्ये आला होता ना तेव्हा बऱ्याच गोष्टी संशयास्पद होत्या म्हणून. आता अश्विन आश्चर्यचकित होऊन बघत असतो. अर्जुन म्हणतो, तेव्हाच्या पेपर्समध्ये खूप लूप्स होल होते, DNA टेस्ट कशी मॅच झाली हे सुद्धा अजून कोणालाही माहीत नाही आहे. आणि पुढे म्हणतो की ह्यामध्ये हॉस्पिटलमध्येच कुणीतरी इन्व्हॉल्व आहे, आम्हाला असं वाटतंय म्हणून. आणि अर्जुन पुढे म्हणतो की कुणी तर नाही, हे सगळं मुद्दाम करतोय म्हणून. आता अश्विनच्या काही गोष्टी लक्षात येत नाहीत. अश्विन म्हणतो, पण कुणीतरी मुद्दाम प्रतिमातेची डेड बॉडी आपल्याला का दाखवेल म्हणून. आता सायली म्हणते, अश्विन भाऊजी हे सगळं महिपत नक्कीच करू शकतो. आणि पुढे म्हणते, रविराज काका अपघाताच्या मुळाशी जाता जाता त्याच्यापर्यंत पोचतील अशी भीती त्याला वाटलीच असणार, आणि हा शोध त्याने कायमचा थांबवावा म्हणून त्याने प्रतिमात्या गेल्याचं भासवलंच असेल. आता अश्विनला काय माहिती बरं की महिपतचा आणि ॲक्सिडेंटचा संबंध आहे म्हणून. आता ठीक आहे अश्विन म्हणतो, बरं. आता सायली म्हणते, या सगळ्याच्या मुळाशी जाण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. अश्विन म्हणत असतो की ठीक आहे. आता अर्जुन पुन्हा एकदा म्हणतो की अश्विन तू आमची हेल्प करशील का? तर अश्विन म्हणतो, आपल्यामध्ये कितीही प्रॉब्लेम असू दे, पण रविराज काकाच्या विरोधामध्ये जर का एवढी मोठी कॉन्फरन्स झाली असेल ना तर मी सुद्धा गप्प बसणार नाही आता म्हणून. आणि पुढे अश्विन म्हणतो की मी तुम्हाला मदत करायला तयार आहे म्हणून. आता सायली आणि अर्जुन दोघांनाही बरं वाटतं. आता आपण लगेच पाहतोय की विमल म्हणत असते की वहिनी हे दूध मी अस्मिताईंना त्यांच्या रूममध्ये नेऊन देते हां. आणि आता कल्पनाताई म्हणतात, आणि हो अश्विन खाली आले त्याला कॉफी विचार बरं का, कदाचित तो हो म्हणेल. विमल म्हणते, मलाही तेच वाटतंय. म्हणजे बघा ना, सायलीताईने दिलेली खीरसुद्धा त्यांनी खाल्ली, मग कॉफीही पितीलच ना. आता या दोघींचं बोलणं सगळं हॉलमध्ये आलेली प्रिया म्हणजे ही खोटी तन्वी ऐकत असते, आणि तिला ऐकून ही सगळं शॉकच बसतो ना की अरे बापरे, हे कसं काय म्हणजे अश्विनी खाल्ली म्हणून. आता प्रिया मनाशीच विचार करते त्या दोघी गेल्यानंतर की अश्विनी सायलीने दिलेली खीर खाल्ली आणि तो वर आहे, म्हणजे तो अर्जुनच्या खोलीत आहे अश्विन.
असं बघून आता अश्विन चांगलंच असता प्रिया चांगलीच घाबरते आणि म्हणते की भावाभावांचं परत चांगलं जमायला लागलं की काय असं म्हणून आता ही प्रिया जी आहे तर ती जिन्याच्या पायऱ्या हळूहळू मांजरीसारख्या चढायला लागते की आता हे दोघं काय बोलतात ते तिला ऐकायचं असतं. म्हणून आता प्रिया वरती चाललेली असते. आता प्रिया वरती अर्जुनच्या रूमपर्यंत जिन्यापाशी गेलेली असते. अर्जुन अश्विनला म्हणत असतो की थँक्यू हां अश्विन म्हणून, आणि पुढे म्हणतो की पण अश्विन तू तुझा विचार मध्येच बदलणार तर नाहीस ना. आता अश्विन म्हणतो की हा काय प्रश्न आहे दादा म्हणून. आता अर्जुन सायलीचा रूमचा दरवाजा आहे तो उघडा असतो आणि आता ही प्रिया जी आहे तर ती वरच्या पायरीपर्यंत येऊन लपलेली असते आणि म्हणत असते हे ठीक आहे, ही काय विचार करतायत माझ्याबद्दल, तर बोलत नसतील ना. अश्विन पुढे म्हणतो की तुम्ही दोघेही विसरले असाल पण मी नाही विसरलो की मी सुद्धा या घराचा एक भाग आहे म्हणून. आता अर्जुन आणि सायली फक्त मान हलवतात. आता त्यांना तर काम करून घ्यायचे अश्विनकडून, ते काही बोलत नाहीत. अश्विन म्हणतो की तुम्ही सांगाल ते काम मी करायला तयार आहे म्हणून. आता इतक्यातच सायलीची नजर जाते प्रियावरती. आता ती काहीच बोलत नाही, ती फक्त म्हणते की 1 मिनिट मी दार लावते. अश्विन म्हणतो का, तर लगेचच सायली म्हणते या घरातल्या कोणत्याही गोष्टी म्हणजे आपण जे बोलतोय ते घरात कोणालाही कळायला नको. आई त्यांच्या रूममध्ये जाता जाता जर का त्यांना ऐकायला गेलं तर. आता असं म्हणल्यानंतर अश्विन काहीच बोलत नाही. आता सायली येते आणि तिला माहिती की प्रिया हे सगळं पाहते म्हणून. आता असं सायली काय करते, डायरेक्ट दरवाजा बंद करून टाकते आणि आता पुन्हा रूममध्ये येते. आता त्यामुळे प्रियाला बाहेर काहीच ऐकायला जात नाही. आता पुढे आपण पाहतोय की अर्जुन म्हणत असतो की आता त्या केसवरती हे सगळं तिघंजण डिस्कशन करत असतात आणि प्रियाला दरवाजा का बंद केला हे कळत नाही. आता अर्जुन म्हणतो की अश्विन हे बघ, आपल्याला काही कॉन्क्रीट लागेपर्यंत आपल्याला ही सगळं जे आहे तर ते सिक्रेट ठेवायला हवं आहे. अश्विन नुसते म्हणाला होतो की हो म्हणून. आणि अर्जुन पुढे म्हणतो की मम्मा डॅड अस्मिताई कोणालाही कळता कामा नये. आता अर्जुन इथे दबकतच बोलतोय आणि म्हणतो की उगाच त्यांना टेन्शन येईल म्हणून ना. आणि अर्जुन आता म्हणतो की आणि तन्वीला सुद्धा. आता हे वाक्य ऐकल्यानंतर अश्विनचं डोकं सटकतं ना. लगेचच तो म्हणतो का माझ्या बायकोला का नाही कळायचं, नाही मॉम डॅड डिस्टर्ब होतील हे मी समजू शकतो, पण मग तन्वीला का नाही सांगायचं, माझ्या बायकोपासून मी हे सगळं का लपवायचं. अर्जुन म्हणतो कारण मला हे वाटतं की आपल्यातच ठेवलेलं बरं, बाहेरच्या कोणालाही हे काही कळता कामा नये. तर आता अश्विन लगेचच भांडायलाच लागतो, म्हणजे तन्वी बाहेर जाऊन कोणाला सगळ्यांना सांगेन असं वाटतंय का दादा तुला. आणि लगेचच तो रूमच्या दरवाजाकडे येतो आणि लागतो ना बोलायला. लगेच अश्विन चिडतो की अरे माझ्या बायकोला का नाही सांगायचं वगैरे. आता अश्विनला येतो राग. आता अश्विन लगेचच बोलायला लागतो, म्हणतो की तुमची कितीही साथ देण्याचे प्रयत्न केला ना तरीही तुम्ही वाकड्यातच शिरणार आणि तन्वीचं तुमच्याशी किती वैर हे सतत तुम्ही दाखवून देणार. आता अर्जुन म्हणतो की अश्विन असं नाही आहे रे. तर अश्विन म्हणतो असंच आहे दादा, असंच आहे, आणि सॉरी दादा, माझ्या बायकोपासून मला कोणतीही गोष्ट लपवून ठेवायला आवडत नाही. अर्जुन तर घाबरतोच, त्याला वाटतं आता ही हाताबाहेरची केस होती का काय. आता अश्विन म्हणतो अरे ही तिच्याच आई बाबतीतलं सगळं आहे आणि आपण तन्वीपासूनच हे सगळं लपवायचं, मला नाही जमणार हे सगळं. अश्विन आता बोलायला लागतो आणि पुढे म्हणतो की आता तुम्हाला काय करायचे ना हे तुम्ही ठरवा, मी नाही तुमची मदत करणार, पण तुम्हाला जर का मी तुमची मदत करावी असं वाटत असेल तर मी ही गोष्ट मी तन्वीला सांगणार, हे फायनल. आता इतक्यातच सायली पटकन सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी म्हणते पण मग तिच्या जीवाला धोका असेल तरीही तुम्ही असंच करणार का. आता अश्विनला काहीच कळत नाही. अश्विन डायरेक्ट तिच्याकडे वळतो ना. आता सायली म्हणते जरा विचार करा अश्विन भाऊजी, तो मृतदेह आपल्यासमोर महिपतने आणला आहे आणि म्हणजेच खरा DNA रिपोर्ट्स खरा DNA रिपोर्ट हा तन्वीशी जुळतोय हे लक्षात घेऊन त्याने खोटा रिपोर्ट आपल्यापाशी आणला. साक्षीला जेल झाल्यावरती प्रियावरती महिपतचा राग शिगेला फुसला होतो. पुढे साक्षी गेली याच्यानंतर महिपत किती चिडला असेल प्रियावरती याचा अंदाज आपल्याला यायला हवा ना अश्विन भाऊजी. आणि पुढे म्हणते आणि कसं आहे ना की आम्ही महिपतच्या मागावर आहोत हे त्याला माहिती आहे आणि त्याचा तुमच्यावरती राग नाही आहे, त्याचा राग प्रियावरती आहे. पण प्रिया जर का त्याच्या बाबतीत आता असं काहीतरी करते हे जर का महिपतला आता कळालं तर जुना राग लक्षात ठेवून महिपत आता तिचं काय करेल हे सांगता येणार नाही. प्रियाचा जीव जावं असं तुम्हाला वाटतंय का. तर अश्विन म्हणतो नाही अजिबात नाही. तर म्हणून सायली म्हणते की म्हणूनच तिला या सगळ्यापासून दूर ठेवायला पाहिजे अश्विन भाऊजी. आणि आता सायली पुढे म्हणते की नाही अश्विन भाऊजी हे बघा, मला प्रियाचं वागणं जरी पटत नसेल ना तरीही तिचं जीव जावं असं मला अजिबात वाटत नाहीये. अश्विनला या गोष्टी हळूहळू सायलीच्या पटायला लागतात. अश्विन म्हणतो की नाही मला पटतं तुझं बोलणं. आता अश्विन थोडासा शांत होतो आणि आता पुढे म्हणतो की साक्षी तन्वीमुळे जेलमध्ये गेले हे महिपतला वाटत असणारच, बरोबरच आहे ते, त्यामुळे तन्वीला यामध्ये इन्व्हॉल्व न केलेलंच बरं आहे म्हणून. आज जरा मला सायली
अश्विनचा जी आयडिया आहे तर ती खूपच आवडलेली आहे. अश्विन म्हणतो की मी तन्वीला यातलं काहीच सांगणार नाही, तुम्ही मला सांगा की मला नक्की यात काय मदत करावी लागणार आहे ते. तर यावरती अर्जुन म्हणतो मी सांगतो. हे बघ, आपल्याला ती डेड बॉडी हॉस्पिटलमधून मिळाली होती, म्हणजे जी काही गडबड झालेली आहे तर ती हॉस्पिटलमधूनच झालेली आहे. आता अर्जुन सांगतो आणि पुढे म्हणतो की आणि आय थिंक तिकडचाच म्हणजेच तुमचा स्टाफ कोणीतरी यामध्ये इन्व्हॉल्व असेल असं अर्जुन म्हणतो. आणि आता तो काय करतो, तिची म्हणतो की मी तुला सगळी फाईल्स आणि डॉक्युमेंट दाखवतो. म्हणून अर्जुन त्याच्या फाईल्समधले सगळे डॉक्युमेंट आणि फाईल घेतो आणि अर्जुनला दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, यामध्ये सगळ्या डिटेल्स आहेत म्हणून. आता अश्विन ती फाईल घेतो आणि सगळ्या फाईल्स, ते रिपोर्ट हे सगळं बघायला लागतो. आणि आता सायली, अर्जुन हे सगळे डिटेल्स जे आहेत म्हणजे त्या डेड बॉडी केसचे हे सगळे अश्विनला सांगत असतात. आणि हे सगळं थोडंसं म्युझिकली दाखवलेलं आहे. यातले सगळेच डायलॉग काही आपल्याला नाहीच सांगितलेले, कारण त्या केसबद्दलच्या डिटेल्स आपल्याला ऐकवलेल्या नाही आहेत. आता अश्विनला हे सगळ्या गोष्टी पटत असतात असे त्याचे एक्सप्रेशन दाखवलेले आहेत आणि तो मदतसुद्धा करणार हे सुद्धा आपल्याला समजलेलं आहे. आता इकडे प्रिया दाराच्या बाहेर असते आणि तिला काही केल्या काही समजत नसतं. आता प्रिया काय करते की जिन्याच्या पायऱ्या चढून वरती यायला लागते. आता प्रिया अर्जुन सायलीच्या रूम बाहेर येते आणि म्हणते की दार बंद तर केलेलं आहे, काहीच ऐकायला येत नाही. आता दार बंद केल्यावरती कसं कळणार की अर्जुन सायली नक्की अश्विनशी काय बोलतायत ते, आता मी काय करायचं. असं करून प्रिया वैतागलेली असते आणि काही प्रयत्न केले तरी तिला आत काय मध्ये बोलतायत हे सगळं काही ऐकायलाच येत नसते. आणि आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे सचिन आणि अस्मिताचा. अस्मिता म्हणत असते मोबाईलमध्ये फोटो दाखवून की सचिन बघ ना, ही जबली किती छान आहेत. पूर्ण जी म्हणत असते की बाळासाठीचे सगळे कपडे जे आहेत ना ते तिच्या साडीपासून बनवणार आहे आणि बाळाचे कपडे सगळे मौसूद असायला हवेत. आणि सचिन फक्त म्हणतो की नाहीच. आता अस्मिता म्हणते बघ ना, आता ती माई मावशीकडे आहे, माई आजीकडे आहे, तरीसुद्धा ती तिथे आपल्याच बाळाचा विचार करते, बघ ना. असं म्हणून ती सतत मोबाईल दाखवत असते आणि म्हणते बघ ना, तुझं लक्ष कुठं आहे. इतक्यातच त्याचा फोन वाजतो. सचिन म्हणतो 1 मिनटं, मी जरा हा कॉल घेतो. आता अस्मिता म्हणते अरे थांब, इथेच कॉल घे, सगळ्या रूममध्ये सगळ्या घरामध्ये माझ्याच रूममध्ये चांगली रेंज येते. सचिन म्हणतो अगं तसं नाही, पण मगापासून बसूनच आहे, मग म्हटलं वॉक करता करता कॉल घेतो म्हणून आलोच, प्लीज, असं सचिन म्हणतो आणि तिथून निघून जातो. आता सचिनला एक फोन आलेला असतो, तो म्हणजे देणेकराचा. हा सचिन जो आहे ना तो पुरता फ्रॉड निघाला. आज आपल्याला हे कळालेलं आहे. तो अगदी कर्जबाजारी असतो. आता सचिन फोन उचलतो आणि लगेचच पलीकडून तो व्यक्ती म्हणत असतो, सचिन म्हणतो अरे काय झालं ना की मी तुला कॉल करणारच होता, असं सचिन म्हणतो. आता तो पलीकडचा व्यक्ती म्हणतो की कधी कॉल करणार होतास, तू माझे पैसेही दिलेले नाही आहेस आणि बँकेचे इन्स्टॉलमेंटसुद्धा भरलेले नाही आहेत. सचिन म्हणतो हो, मी लवकरच पेमेंट करणार आहे. तर तो माणूस म्हणतो कधी, तुझी बँक अकाउंट्स फ्रीज झाल्यावरती. आता सचिन मनात म्हणतो की नाही तर त्याच्यात सगळा खडखडाटच आहे म्हणावं. तर तो माणूस म्हणतो काय. सचिन म्हणतो नाही 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 काही नाही. आणि पुढं म्हणतो की हे बघ, मी पैशांची काय ती लवकरात लवकर सोय करतो. आता तो माणूस म्हणतो अरे तुझ्या खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे झालेत म्हणून तू आलाच भारतात. तू आता जर का सगळ्यांचे पैसे परत केले नाहीस तर तुला आता जेलची हवा कावी लागेल सचिन. आता सचिन म्हणतो हे बघ, आता इकडे ना माझं आता चांगलं काम सुरू होतंय. माझी मान्य रिपेमेंटची अमाऊंट खूप मोठी आहे, पण मी काहीही करून हळूहळू सगळे पैसे परत करीन. त्यावर तो माणूस म्हणतो की त्या प्रॉमिसला जाग, म्हणजे झालं ठेवतो पण, म्हणून तो व्यक्ती फोन ठेवतो. आता सचिन सुद्धा ओके ओके म्हणतो. हा सचिन पुरता कर्जबाजारी आहे हे आज आपल्याला समजलं आहे. आता इकडे आपण दुसरा सीन पाहतोय. प्रिया जी आहे तर ते अश्विन म्हणून रूममध्ये येते आणि म्हणते की अश्विन खाली किचनमध्ये गेले ना तर किचन रिकामं होतं, अरे सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला होता. आणि पुढे म्हणते की म्हटलं मग तुझ्यासाठी छान उपमा करूयात, बघ ना मी तुझ्यासाठी उपमा करून आणलेला आहे, हे बघ गरमागरम उपमा आणि कॉफी घेऊन आली, हे बघ. तर अश्विन म्हणतो की ठेव तिथे. आता प्रिया म्हणते असं काय करतो सारे, गरम आहे तर खाऊन घे ना. आणि पुढे म्हणते की मान्य आहे की माझ्या हाताला तुझ्या किंवा माझ्या आईच्या हातची चव नाही आहे, पण ते म्हणतात ना की काहीही प्रेमाने बनवलं ना तर त्याची चव छान येते म्हणून. आता अश्विन अजिबात तिच्याकडे बघत नसतो, नुसता फाईल्स बघत असतो. आता प्रिया म्हणते खाऊन घे ना. अश्विन म्हणतो ठेवते तो म्हणालो ना. आता प्रिया त्याच्या इतकी चिडते, अक्षरशः दात खायला लागते, पण तिला काही बोलता येत नाही. तर ती उपम्याची ट्रे जो आहे तर तो बेडवर ठेवते आणि म्हणते की अश्विन तू आजकाल फार बिझी असतोस, म्हणजे माझ्या वाट्याला फारसा येतच नाही सारे. आणि म्हणते की मग अशी तुला शोधायला हॉलमध्ये गेले होते तर विमल म्हणाली तू अर्जुनच्या खोलीत आहेस म्हणून. नाही अरे, म्हणजे मला टेन्शन आलं, अर्जुन तुला काही वेडवाकडं तर बोलला नाही आहे ना. आता अश्विन तिच्याकडे बघतो आणि पुन्हा म्हणतो की नाही. मग प्रिया म्हणते अच्छा, म्हणजे गप्पा मारत होतात का.
नाही तुझं आणि अर्जुनचं बॉन्डिंग पूर्वीसारखं झालं ना तर माझी काही हरकत नाही आहे अरे, असं प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की ते माझ्याशी कशीही वागले तरी तुमचं नातं टिकायला हवं आता असं. आणि म्हणत ती काढून घेत असते की काय बोलला तुम्ही म्हणून. अश्विन म्हणतो फार काही महत्त्वाचं नाही. तर प्रिया म्हणते नाही नको असू दे महत्त्वाचं, पण तो काय म्हणत काय होता. सायली पण होती ना तिथे. आता म्हणते की ती तर काहीतरी नक्कीच म्हणाली असेल, काय म्हणत होते ते. आता अश्विन म्हणतो की घरामध्ये गेट टुगेदर करण्याचं ठरलंय, सगळे मिळून आनंदात एकत्र वेळ घालवायचा असा प्लॅन आहे, यापेक्षा अजून डिटेल मी तुला काहीही सांगू शकत नाही असं अश्विन तिच्यावरती ओरडतो आणि त्याचा मोबाईल आणि फाईल्स घेऊन रूममधून निघून जातो. आता प्रिया म्हणते अश्विनने सुद्धा उडवाउडवीची उत्तर दिली, म्हणजे हे तिघं मिळून नक्की काहीतरी प्लॅन करतायत, काय असेल ते असं प्रिया मनाशीच बोलत असते. आणि काही केल्या प्रियाला अश्विनसुद्धा काहीच सांगत नाही. आणि आजचा ठरलं तर मागचा हा भाग इथेच संपलेला आहे. प्रेक्षकांना उद्याचा भाग पाहण्यासाठी प्लीज माझ्या आवडती चॅनल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ असेच बघायला मिळतील. अजूनसुद्धा खूप प्रेक्षक जे असे आहेत ते डेली भाग बघतात पण अजिबात सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज तसं करू नका. पुढच्या भागाचे त्यांना लक्षात येतं की आपल्याकडचे रिपोर्ट्स आणि DNA रिपोर्ट्स मॅच होत नाहीत म्हणून. अर्जुन म्हणतो आता मॉबमध्ये जावंच लागेल, तिथेच आपल्याला कॉन्क्रीट माहिती मिळेल. आणि आपण पाहतोय की तिथे नागराजने जे आहे तर ती डेड बॉडी घेतानाचं सगळ्यांना पाहतो, पण अजून त्याचा चेहरा अर्जुन सायलीला कळलेला नाही. आता तो चेहरा उद्या समजणार आहे. आता सगळे CCTV फुटेज जे आहे तर त्यावेळेसचे अर्जुन सायली आणि अश्विनकडे आलेले आहेत. आता उद्याच्या भागामध्ये काय होतंय, नागराचा चेहरा कळतोय का त्या डेड बॉडीसोबत, हे पाहणं खूप मनोरंजन ठरणार आहे. तेव्हा पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.